एक महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। मुंबई पोलिसांकडून एका दिवसाची मुदतवाढ या आंदोलनासाठी देण्यात आलेली आहे। ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेण्यावर मनोज जरांगे ठाम आहे। तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, त्यांना आणखी एका दिवसाची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे। तर जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस, मराठा आंदोलक राज्यभरातून मुंबईत येत आहेत। तिसऱ्या दिवशीही जरांगेंचं हे उपोषण सुरू आहे आणि या संदर्भातच अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आमच्या सोबत जोडले गेले आहे। विजय, मराठा उपोषणाचा जरांगेंचा हा तिसरा दिवस, आरक्षणासाठी हे उपोषण सुरू आहे आणि यासाठी आता पोलिसांकडून आणखी एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। काय अपडेट? नक्कीच परिणिता, जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि सुरुवातीला जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील यांना केवळ एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती। त्यानंतर दुसऱ्या दिवसाची वाढीव परवानगी जी आहे ती देण्यात आली आणि आजचा तिसऱ्या दिवसाची परवानगी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना या ठिकाणी उपोषण करण्याची देण्यात आलेली। आज सध्या जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील हे सगळे सोयरे कायदा असेल, तिन्ही गॅजेट असेल, हैदराबाद गॅजेट, बॉम्बे गॅजेट हे लागू करण्यात यासाठी उपोषण जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। काल जर पाहिलं गेलं तर मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांची भेटी घेऊन गेलेलं आहे आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण मागण्या ज्या आहेत त्या देखील लेखी स्वरूपात नेल्यानंतर मंत्रालयात याची बैठक देखील पार पाडल्याची आपल्याला माहिती मिळत आहे। सध्या जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावरती मोठ्या संख्येने जो आहे तो मराठा समाज या ठिकाणी दाखल झाल्याचा पाहायला मिळत आहे। सध्या मी आझाद मैदानामध्ये आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समोर जर पाहिलं गेलं तर मोठ्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी आल्याचा पाहायला मिळत आहे। अवघ्या काही तरुणांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत जो आहे तो मोठ्या या ठिकाणी पाठिंबा मिळत आहे। अक्षरशः मुंबई जी आहे ती संपूर्ण मराठ्यांनी जाम केल्याची देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी रस्ता रोको देखील झाला होता। आज सकाळीच आपण पाहिलं तर पोलीस आयुक्तालय समोरच थेट मराठ्यांनी रस्ता रोखला होता आणि त्या ठिकाणी रस्त्यावरती झोपल्याचं देखील मराठा पाहिलं। या ठिकाणी सोयी केली जात नसल्याचा देखील आरोप जो आहे तो मराठ्याचा तरुणाकडून केला जात आहे आणि सध्या आझाद मैदानावरती या ठिकाणी काही तर आंदोलक जमलेले आहे। आझाद मैदान, त्यासोबतच सीएसएमटी परिसर या ठिकाणी आंदोलकांची गर्दी पाहायला मिळते। तर ठाण मांडून बसलेले आहे या ठिकाणी आंदोलक। वाहतुकीला यामुळे मोठा अडथळा निर्माण झालेला आहे। आज उपोषणाचा तिसरा दिवस। आपल्यासोबत आहे बाबा, काय सांगाल, कुठून आलेत? आरक्षण पाहिजे आम्हाला। हिमायतनगर सगळे वाघी आहे, वाघीचे कार्यक्रम काय तर आंदोलकांच्या संतप्त प्रतिक्रिया आता समोर यायला लागलेल्या आहे। याआधीही आंदोलकांनी प्रशासनानं योग्य व्यवस्था केली नसल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यामुळेच सीएसएमटी स्थानका बाहेर आणि महापालिका परिसराजवळ गर्दी झालेली होती। आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे।